असे गाडी झोपून पेट्रोल येतं. सो फायनली पूर्ण संडे बरबाद केल्यानंतर आता आम्ही निघालो संडे इव्हनिंगमध्ये आमची कामं करायला, आमची म्हणजे मम्मीची कामं करायला. आणि आम्हाला दोघांना घ्यायला जायचं होतं जॅकेट. 100 वेळा पोराला सांगितलं गाडीचा टायर बदल, तरी पण नाही बदलत. तरी ह्याच्या गाडीच्या टायरमध्ये 100 वेळा हवा टाकतो. आता आम्ही आलो हवा भरायला. हवा भरायचे पण अंकल त्याच्या ओळखीचे आहेत की त्याला फ्रीमध्ये टायरमध्ये हवा टाकून देतात, म्हणून हा गाडीचा टायरच चेंज नाही करत आहे. आम्ही आमच्या निघालो आहोत. आम्ही मम्मीचं काम करायला फायनली त्या मम्मीने जिथे सांगितल्या लोकेशनला आम्ही तिथे पोहोचलोय. आणि फायनली आम्ही चुकीच्या बिल्डिंग मध्ये जाऊन चुकीच्या लोकेशन सरळ बिल्डिंग मध्ये आलो. आम्ही त्या बिल्डिंग मध्ये होतो, पण आम्हाला यायचं होतं या बिल्डिंग मध्ये. इथून सगळे पेपर्स घेऊन आम्ही जाणार आहोत रिटर्न. इथे खूप पोल अंधार साहेब असल्यामुळे राहतात इथे लाईट तिथे, जो विंडो दिसते समोरची तिथे. विंडो आहे तिथे मम्मीचं जे साहेब आहेत ते राहतात, त्याच्याकडून फायलिंग घेत आहे. एक काळ्या प्रकारचा भूत बाहेर आलेला आहे आणि बच्चांनी मला आत्ताच सांगितलंय की आपल्याला आपण एक काम दिलंय ते करून ठाण्याला जायचंय. सिल्वर पॅलेस या बिल्डिंगचं नाव नसलं पाहिजे. कोणत्या अँगलनी हे पॅलेस जे आहे सिल्वर वाटतं, हे विरान पॅलेस वाटतं. सिल्वर पॅलेस जर नाव पाहिजे अशा बिल्डिंगचं नाव ठेवायचं, ह्याला बोलतात पॅलेस. फायनली आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचलो जिथे आम्हाला जॅकेट्स घ्यायचे होते. गाडी पार्किंग एरियामध्ये पार्क करून इकडची गर्दी बघून ऑलरेडी फिरलेलं केले. आणि एवढ्या गल्ली गोळ्यातून आल्यानंतर फायनली हे कॅपलॉनचं होतं जिथे बच्चांनी जे आहे ते बघितलेलं. लेट्स एक्सप्लोर. जशी भाजी मार्केटमध्ये गर्दी असते तसे इथे कपडे घ्यायला लागतात जस्ट बिकॉज ऑफ जॅकेटसाठी. म्हणून मी इथे आत जाताना हे जॅकेट एक मी ट्राय केलेलं, पण हे मला बसत नव्हतं आणि माझा भाऊ अजून जॅकेटच शोधतोय. आणि फायनली आमच्या दोघांना कोणते तरी 2 जॅकेट आवडले ज्याचे पॅटर्न सेम होते, फक्त कलर वेगळे होते. तर आम्ही आरशासमोर बघतोय की कसे दिसत आहेत आमच्या दोघांवरती. आणि फायनली आम्ही हे डिसिजन घेतलं की आम्ही हे जॅकेट घेणार आहोत. दोघांनी पण जॅकेट घेऊन दुकानाच्या बाहेर निघून डिसाईड केलं की आम्ही पुढची कामं करायला जाणार आहोत. जसं की बच्चा बोलला हां चल बस लवकर बस. तरी पण मी परत एकदा माझं जॅकेट दाखवून दुकानाला टाटा बाय बाय बोलून या गल्ली बोळातून बाहेर निघतो आता आम्ही. आणि मी माझ्या भावाला सांगितलेलं की तिथेच जॅकेट घाल, पण नाही, त्याला लाज वाटत होती. जसं की त्याला नेहमीसारखी सवय आहे माझी गोष्ट लास्टला ऐकायची. तो परत आता इथे भर रस्त्यामध्ये उभं राहून जॅकेट घालतोय. जॅकेट घालून झाल्यानंतर तो बघतोय, नीट करतोय. मी त्याला आधीच बोललेलं की पॅक करून नको घाल, पण नाही, ऐकायचं नसतं. परत एकदा त्यांनी बोलला की बघ. आम्ही दोघांनी एकदा आमचे जॅकेट्स परत एकदा शो करताना आणि गाडीवर बसून मी निघाले ठाणा